बघा बाळो, आपल्याला आज या ठिकाणी असा प्रश्न आहे, की आपल्याला या आकृत्यामधील काय करायचे? त्रिकोण मोजायचे. बघा असा जर प्रश्न आला तर आपल्याला असं वाटतंय पेपर-गिपर बंद करा आणि काहीतरी काम करा. मग त्याच्यासाठी तुला असं काही न करता तुला एक सोपी ट्रिक सांगतो मी, की हे त्रिकोण कसे मोजायचे. बघ या ठिकाणी आपल्याला या आकृतीतील त्रिकोण मोजायचे. अगोदर काय करतो याला नंबरिंग दे. 1, 2, 3, 4. ठीक आहे 4. मग या 4ला काय करायचं 2 नी गुणायचं. मग 4 दुणे किती होतील? 8 होतील. म्हणजेच या आकृतीमध्ये टोटल किती त्रिकोण आहे? 8 त्रिकोण आहे. समोर सुद्धा असंच करायचं याला नंबरिंग दे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. मग या 8ला सुद्धा काय करायचं 2 नी गुणायचं. 8 गुणिले 2 किती होतील? 16 होतील. मग या आकृतीमध्ये टोटल त्रिकोण किती आहेत? 16 त्रिकोण आहे. बघ या ठिकाणी काय करायचं याला न घाबरता याला कसं सोडायचं अगोदर हे छोटा आतील जो चौरस आहे याच्यातले त्रिकोण मोज. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ठीक आहे याच्यात 8 झाले त्याच्यानंतर इथून नंबरिंग देणं चालू कर. 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. म्हणजे टोटल किती आता याच्यात किती 16 त्रिकोण झालेत. मग या म्हणजेच आपल्याला एक्झॅक्ट जर याच्यातले त्रिकोण जर मोजायचे असतील तर आपल्याला या 16ला कितीने गुणावं लागेल? 2 नी. म्हणजे 16 दुनी किती होतील? 32 होतील. किती होतील? 32. म्हणजेच या आकृतीमध्ये टोटल किती त्रिकोण आहे? 32 त्रिकोण.